मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची अवस्था अशी झाली आहे, तेलही गेलं, तुपही गेलं आणि धुपाटणंही गेलं. तेलही गेलं, तुपही गेलं आणि धुपाटणंही गेलं. असं का मी म्हणतोय? असं का म्हणतोय? हीच अवस्था आता उभाठावरती आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती आली आहे. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावजी केळुसकर. मित्रांनो, उद्धव ठाकरेंची वरती अवस्था काय आली आहे, परिस्थिती काय आली त्यांची की सर्व हातातनं निघून जाते. ते घालवून बसतायत. निघून जाते म्हणजे आपोआप निघून नाही जात आहे, ते घालवून बसतायत. कारण कायदा, नियम आणि हक्क ह्या गोष्टी त्यांनी धाब्यावर बसवल्या. हे का निघून जात आहे? तर कायदा, नियम आणि हक्क हे धाब्यावर बसवलं. त्यामुळे एक एक गोष्ट त्यांच्या हातातून निघून जाते. आता तुम्ही म्हणाल कायदा, नियम आणि हक्क. आपण पहिला हक्कावर येऊया. हक्क काय आहे? तर ती संस्था, ते संघटन, ती संस्था, ती संघटन, तो पक्ष जो बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून उभारला होता, संघटित केला होता, ती संघटना शिवसेना ही हातातून निघून गेली. का निघून गेली? तर ह्या संघटनेचा सर्वेसर्वा कोण असतो? तर प्रत्येक त्या संघटनेचा कार्यकर्ता. सर्वेसर्वा कोण असतो? तर प्रत्येक त्या संघटनेचा कार्यकर्ता. ही जेवढी गोष्ट डोक्यातनं निघून जाते आणि मीच हम करे सो कायदा, मीच सर्वस्व आहे, मीच सर्वस्व आहे, माझी ही मालमत्ता आहे, माझी ही मालमत्ता आहे, ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, असं जेवढी समजलं जाते. म्हणजे एखादी व्यक्ती जेवढी अशी गोष्ट करते की नाही, ही सगळी माझी मिलकियत आहे, ही माझी मालमत्ता आहे, ही माझी संपत्ती आहे, ही माझी धरोहर आहे, असं समजायला सुरुवात करते, त्यावेळी त्या व्यक्तीच्या हातून ती गोष्ट निसटून जायला सुरुवात होते. ती संघटना आहे, संघटन होऊन, संघटित होऊन, एकत्र येऊन बनलेली ती संघटना. अशी संघटना हातातून निघून गेली. का? तर संघटित जे झालेले कार्यकर्ते आहेत, सामान्य कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत, त्याच्या उच्च पदावर जो बसलेला नेता आहे, कार्यकर्ता आहे, तोही कार्यकर्ताच आहे. भले तो नेता असला तरी तो सुद्धा त्या संघटनेमधला एक कार्यकर्ताच आहे. पण तो ज्यावेळी स्वतःला एक कार्यकर्ता न समजता काय समजतो? ही माझ्या मालकीची आहे आणि मी जसं चालवेन, मी जसं बोलेन, मी जसं ठरवेन, तशाच गोष्टी व्हायला पाहिजे. त्यावेळी त्या संघटनेची वाताहत होते, त्या संघटनेची वाताहत होती आणि तीच वाताहत होण्याच्या मार्गावर होती. आणि तीच वाताहत होण्याच्या मार्गावर होती म्हणून एकनाथ शिंदेंनी काय केलं? ती संघटना आपल्या ताब्यात घेतली, आपल्या ताब्यात घेतली. त्यांनी काही अयोग्य केलेलं नाही. त्यांनी काय केली? ती संघटना आपल्या ताब्यात घेतली, कारण त्या संघटनेची वाताहत होणार होती. जर तुम्ही बघाल, समजाल ते 2.5 वर्षात काय घडत होतं. कारण एकछत्री कार्यक्रम चालू होते, एकछत्री कार्यक्रम. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हम करे सो कायदा, हम करे सो कायदा. पहिले त्यांनी नियम तोडले. काय नियम तोडला? काय नियम होता? की युतीमध्ये काय केलं होतं? प्रचार केला होता. युतीमध्ये ते निवडून आले होते. मग असं असताना युती तोडून त्यांनी आघाडी केली. हा पहिला नियम तोडला, हा नियम तोडला. कायदा कोणता तोडला? तर त्यांनी संविधान जे बनवलंय आपल्या पक्षाचं, ते संविधान काय करून घ्यायला पाहिजे होतं? निवडणूक आयोगामधून सर्टिफाय करून घ्यायला पाहिजे होतं. त्याला कानूनन त्याला कायद्याचं स्वरूप आणायला पाहिजे होतं, कायद्यामध्ये त्याला रूपांतरित करायला हवं होतं. ती गोष्ट केली नाही. का नाही केली? तर हा जो एक पद आहे, कुठलं?
तर शिवसेना प्रमुख हे पद लादायचं होतं, हे पद लादायचं होतं आणि ते पद मान्य केलं नसतं निवडणूक आयोगाने. शिवसेना प्रमुख हे पद मान्य केलं नसतं म्हणून ते निवडणूक आयोगात गेले नाहीत. त्यांनी तिथून मान्यता मिळवली नाही. म्हणजे कायद्याचा सुद्धा भंग केला, नियमाचा भंग केला आणि हक्काचा सुद्धा भंग केला. काय हक्क होतं? तर प्रत्येक जो संघटक आहे, प्रत्येक कार्यकर्ता आहे, त्याचा तेवढाच अधिकार आहे, तेवढाच अधिकार आहे जेवढा त्या अध्यक्षाचा असेल, त्या संघटनेच्या अध्यक्षाचा असेल तेवढाच अधिकार त्या एका सामान्य कार्यकर्त्याचा सुद्धा होता, त्या संघटकाचा सुद्धा होता. तो हक्क काढून घेण्याचा प्रयत्न केला, तो हक्क नाकारण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणजे काय? तेलही गेलं, तूपही गेलं. काय तेल गेलं? तेल कोणतं गेलं? तर ती संघटना गेली. आणि तूपही गेलं. म्हणजे काय? नाव आणि चिन्हही गेलं. नाव शिवसेना, संघटना कुठली? तर शिवसेना, आणि चिन्ह कुठलं? तर धनुष्यबाण. तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं धुपाटणं. मग धुपाटणं आलं होतं हाती, ते सुद्धा ते आता घालून बसलेत, ते सुद्धा आता ते घालून बसलेत. काय गंमत आहे बघा. आजपर्यंत तुम्ही ऐकलं असाल, तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं धुपाटणं. अरे पण जे धुपाटणं आलंय त्याचाही वापर करू शकतो आपण, त्याचाही वापर करू शकतो. आपल्याला परत उभं राहायचं असेल आणि तेल आणि ते तूप परत प्राप्त करायचं असेल तर धुपाटण्याचा वापर करून योग्य तऱ्हेने, योग्य रीतीने वापर करून ते तेल आणि तूप परत प्राप्त करू शकतो. तेही करू शकले नाहीत. तर धुपाटणं काय होतं त्यांच्या हातात? तर मशाल हे चिन्ह, मशाल हे चिन्ह धुपाटणं म्हणून आलं होतं असं समजा. कारण त्याला मान्य नव्हतं, पण ते त्यांनी स्वीकारलं होतं, पर्यायी स्वीकारलं होतं त्यांनी. मग ते पर्यायी स्वीकारलेले धुपाटणं म्हणजे ते मशाल त्यांनी सांभाळायला हवं होतं. ज्यावेळी त्यांना ते प्रदान केलं गेलं, कोणी प्रदान केलं, कोणी दिलं? तर निवडणूक आयोगाने त्याला मान्यता दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह. मग नाव हे अबाधित राहील, ते नाव हे कोण काढून घेऊ शकत नाहीये, पण चिन्ह गेलं ना. काय गेलं? तर हे चिन्ह या अगोदर समता पार्टीला दिलं गेलं होतं, समता पार्टीला बहाल केलं होतं. ही समता पार्टी कोणाची? तर जॉर्ज फर्नांडिस यांची. जॉर्ज फर्नांडिस यांची एक समता पार्टी म्हणून एक पक्ष होता, एक संघटन होतं, त्यांना हे चिन्ह दिलं गेलं होतं. पण काही काळापुरतं, कारण ते आता सक्रिय नव्हते, ते सक्रिय नव्हते, ती पार्टी सक्रिय नव्हती असा विचार करून, पूर्णपणे सक्रिय नाहीये आणि ते जिंकून आलेले नाहीये, त्यांचे उमेदवार जिंकून आलेले नाहीत, त्यांच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त झालेली आहेत. अशा स्थितीमध्ये निवडणूक आयोगाने काय विचार केला की ठीक आहे, आपण तात्पुरतं हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना हे बहाल करू, आणि ते बहाल केलं सुद्धा. आणि त्यावेळी त्यांनी म्हटलं सुद्धा होतं की हे तात्पुरतं आहे, हे तात्पुरतं आहे, कायम नाही आहे. ही गोष्ट उद्धव ठाकरे यांना माहिती होती. मग माहीत असताना त्यांनी काम करायला होतं त्याच्यावरती, ते विचाराधीन घ्यायला पाहिजे होतं. ते चिन्ह आपल्या हातातून निघून जाणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला हवी होती, किंवा गेलं तर काय करायला हवं. पण ते काय करत राहिलेत? काय करत राहिलेत? 50 खोके एकदम ओके, गद्दार, तो भांडी घासणारा, नालायक, आणखीन काय काय. निवडणूक आयोग चोर आहे, आपले हे विधानसभा अध्यक्ष चोर आहेत, लबाड आहेत, लुच्चे आहेत, काय काय, बरंच काय काय. प्रत्येक गोष्टीवरती ते ठपका लावत आलेत. ईडी, सीबीआय, हेच गोष्ट ते करत राहिले. त्यांनी लक्ष कुठे द्यायला पाहिजे होतं? तर आपलं
चिन्ह जे मिळालंय, प्राप्त झालेलं चिन्ह आहे, ते अबाधित कसं राहील, किंवा जर नाही राहू शकत असेल तर काय करायला हवं, तर दुसरं चिन्ह आपल्याला प्राप्त करून घ्यायला हवं. ह्यासाठी ते कार्यरत व्हायला हवे होते, सक्रिय व्हायला हवे होते. पण ते राहिले नाहीत. त्यांना वाटलं आपण जनासमोर गेलो, जनतेसमोर गेलो आणि भावनिक भाषा केली तर काय होईल, आपल्याला हे चिन्ह मिळेल, पक्ष मिळेल आणि नाव सुद्धा मिळेल. असं होऊ शकते का मित्रांनो? तर नाही. तुमच्याकडे पुरावेच नाहीये. तुम्ही योग्य आहात याचे तुमच्याकडे पुरावेच नाहीये कायद्याने. ही गोष्ट भावना प्रधान होऊन मिळत नाही मित्रांनो. ही भावना प्रधान होऊन कुठलीही गोष्ट प्राप्त होत नाही. ती जर प्राप्त करायची असेल तर कायदा, हक्क आणि नियम हे दाखवावे लागतात, हे समोर ठेवावे लागतात की कायद्याने ही गोष्ट माझी आहे, नियमाने ही गोष्ट माझी आहे आणि हक्काने ही गोष्ट माझी आहे. तुम्ही हक्कही घालवलात, नियमही हातातून घालवलात आणि कायदाही हातातून घालवलात, कारण तुमच्याकडे कोणतेही पुरावे नाही आहेत. कोणतेही पुरावे नाही आहेत. हे तुम्ही जाणून आहात, हे तुम्हाला समजलेलं आहे. म्हणून तुम्ही आता नुकतेच कुठे गेलात? जनता दरबारात गेलात, जनता न्यायालयात गेलात आणि जनता न्यायालयात जाऊन पण काय केलं तुम्ही? खोटे नाटे आरोप केलेत. पुरावे दिलेत का? जनतेला पुरावे देऊ शकलात का तुम्ही? तर नाही. अनिल परब कागद फडकवतायत, कागद दाखवतायत, निवडणूक आयोगाला आम्ही हा पुरावा दिला होता, निवडणूक आयोगातून हा प्राप्त केलेला पुरावा आहे. तर काय, ही संघटना आणि त्या संघटनेचं जे संविधान आहे, हे संविधान आम्ही निवडणूक आयोगामधून काय केलंय? सर्टिफाय करून घेतलेलं आहे. कायद्याने ते आम्ही मान्य करून घेतलेलं आहे असं तुम्ही सांगत होतात. पण त्याच्यात काय लिहिलंय, त्या पत्रात काय लिहिलंय हे वाचवून देऊ शकलात नाहीत, हे वाचवून दाखवू शकलात नाहीत. हे वाचून कोणी दाखवलं? तर ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले. कोणावर आरोप केले तुम्ही? तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांवरती. त्यांनी ते वाचून दाखवलं आणि तुमचं पितळ उघडं पाळलं. म्हणजे जनता न्यायालयात जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे पुरावे देऊ शकलात नाहीत. आणि जे धुपाटणं तुमच्या हातात होतं, मित्रांनो लक्षात घ्या, धुपाटण्याने कपडे धुतले जातात किंवा एखादा फटकावलं सुद्धा जाते त्या धुपाटण्याने. मग त्याचा वापर करायला हवा होता. त्या धुपाटण्याचा वापर योग्यरित्या वापर करून आपल्याला परत ते तूप आणि तेल प्राप्त करायला हवं होतं. तेलही गेलं, तूपही गेलं. ते गेलेलं तूप आणि ते तेल परत प्राप्त करायला हवं होतं. म्हणजे ते जर नाही मिळालं, जे गेलेलं आहे, जे तूप आणि तेल ते नाही मिळालं, पण दुसरं तेल आणि तूप निर्माण करायला हवं होतं. चला, ते एकनाथ शिंदेना मिळालंय तेल आणि तूप, ते परत नाही मिळू शकत कायद्याने, नियमाने, हक्काने. पण तेल आणि तूप दुसऱ्या तऱ्हेने, दुसऱ्या प्रकारे, दुसऱ्या मार्गाने मेहनत करून ते निर्माण करायला हवं होतं. कशाच्या साहाय्याने? तर त्या धुपाटण्याच्या साहाय्याने. ते धुपाटणंही घालून बसले ते. बघा काय अवस्था आली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती. आता बाळासाहेबांचं नाव घेताना दुःख होते. कारण नाव का घेतोय? तर त्यांना वाईट वाटेल, उद्धवजींना वाईट वाटेल की माझ्या पित्याचं नाव घेतलं जात नाहीये, माझ्या पित्याला चोरलं गेलं, माझ्या पित्याचा फोटो लावला, माझ्या पित्याच्या जीवावरती जी संघटना उभी होली ती चोरून नेली, माझा पिता. पण तो पिता ज्यावेळी त्या पुरामध्ये अडकला होता घरामध्ये, त्यावेळी हे पळून गेले होते आणि पंचतारांगेत हॉटेलमध्ये जाऊन बसले होते. पण त्या पित्याला कोणी वाचवलं, कोणी संरक्षित केलं? तर एका सामान्य शिवसैनिकाने. आणि पिताचे काय गातायत? डंका मिरवत आहेत. तेलही गेलं, तूपही गेलं आणि धुपाटणंही गेलं. मित्रांनो, आता हे दोष द्यायला सुरुवात करतील कोणाला? निवडणूक आयोगाला, की आम्हाला दिलेलं ते चिन्ह
तुम्ही परत काढून घेतलं. मित्रांनो, कायद्याने, नियमाने, हक्काने हे समता पार्टीचंच आहे, त्या समता पक्षाचंच आहे, त्या समता संघटनाचंच आहे. ती लढतायत सुरुवातीपासून. ज्यावेळी ते उभाठाला दिलं चिन्ह, त्यावेळेपासून ते संघर्ष करतायत. मग उद्धव ठाकरे झोपले होतेत का? त्यांनी संघर्ष केला का ते परत मिळवण्यासाठी? ते आपल्यासाठी राहावं, कायम राहावं यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत का? तर उत्तर मिळेल नाही. कारण ते फक्त काय करत आहेत? दुसऱ्याची रेष खोडतायत. आपली रेष वाढवत नाहीयेत, आपली उंची वाढवत नाही. दुसऱ्याची उंची कशी कमी होईल? दुसरा कसा नालायक आहे, तो कसा हे आहे, चुकीचा आहे, हेच दाखवत गेले ते. इथेच ते चुकतायत. आपल्या चुका सुधारत नाहीयेत, आपल्या कमतरता कमी खोडत नाहीयेत, संपवत नाहीयेत. ते काय करतायत? दुसऱ्याच्या चुका दाखवतायत, दुसऱ्याच्या उणीवा दाखवतायत, दुसऱ्याला दोष देत आहेत. पण आपल्या उणीवा, आपले दोष, आपल्या कमतरता ते दूर करत नाहीयेत. हे दुर्दैव आहे. म्हणून ही वेळ आली. तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं धुपाटणं, आणि धुपाटणंही गेलं हाती आलेलं. तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं धुपाटणं, आणि हाती आलेलं धुपाटणं सुद्धा ते घालून बसलेले आहेत. मित्रांनो, हे वास्तव आहे आणि मी वास्तवावरती बोलतोय. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.